नमस्कार, मास्टर किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रवा मेंदू वडा। कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि एकदम क्रिस्पी छान झाला आहे बघा बरं। आणि आता कसा बनवायचा त्याची आपण कृती बघूया। आज आपण रवा मेंदू वडा कसा बनवायचा त्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। आता एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक। आणि तसंच मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे। नंतर मी चिली फ्लेक्स एक चमचा, हिरवी मिरची बारीक करून घेतली, दोन मिरच्या बारीक केल्या आहे, एक चमचा जिरे आणि थोडंसं तूप घेतलं आहे, एक अर्धा चमचा कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। प्रथम मी एक चमचा जिरे तेल टाकून घेतले। मी आधी दोन चमचे तेल घेतले, त्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकले। त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर गॅस अगदी बारीक केला आहे, चिली फ्लेक्स आणि आता आपण हलवून घेऊया। त्यानंतर आता आपण 1 कप पाणी टाकूया। एक कप पाणी टाकले मी। आता मी चवीप्रमाणे मीठ टाकते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हे थोडंसं तूप घेतलेलं आहे अर्धा चमचा, ते मी टाकते। आता आपल्याला उकळ येऊ द्यायची। हे बघा उकळी आलेली आता पाण्याला। आता आपण हा रवा टाकूया त्याच्यात। थोडासा गॅस कमी करते मी आणि मग रवा टाकते। आता आपण हलवून घेऊया। एकदम असा घट्ट झाला पाहिजे सगळा रवा। आता आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। हे बघा झाला आहे आपला रवा, पूर्ण छान झालेला आहे, वाफवला आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका ताटात काढून घेते, थोडंसं थंड होऊ देते। आता आपण छान मळून घेऊया थंड झाल्यावर। आता आपण वडे करून घेऊया, थंड झाला आहे। हे बघा आता असे वडे आपण तेलात तळून घेऊया। हे बघा आता आपला मस्त रवा मेंदू वडा थोडासा लालसर करून घेतलेला आहे। हे बघा किती छान झालं आहे, असा ब्राऊन असा थोडासा कलर आला आहे त्यात। हे बघा अशा प्रकारे आपला रवा मेंदू वडा तयार झालेला आहे। हे बघा किती छान झालेला आहे, मस्त कुरकुरीत। आणि त्यासोबत आपण चटणी पण खाणार आहोत। हे बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।